हाय, मी नीलम. आज अशीच एक छानशी कथा सुवर्ण मध्य बास कुलकर्णी यांची व्हॉट्सअप फॉरवर्डेड आहे. पण खूप अगदी सुंदर आहे, मनाला भावली. म्हणून म्हटलं चला आता आपल्या सगळ्या व्ह्युअर्सच्या बरोबर शेअर करूया. तर गोष्टीचं नाव आहे सुवर्ण मध्य. कोणती भाजी आणलीस गाई? मेघाने घरात पाऊल टाकताच अन्वीने तिला प्रश्न विचारला. अनु, तिला बसू तर दे. आत्ताच आली आहे ना ऑफिसवरून. जा तू आधी तुझा अभ्यास पूर्ण कर. पण शामराव तात्या म्हणजे अन्वीचे आजोबा, त्यांनी अन्वीला तिच्या रूममध्ये पळवलं आणि स्वतः तिच्या मागे जात तिचा अभ्यास घेऊ लागले. रुक्मिणी माई म्हणजे अन्वीची आजी, तिने मेघाला पाणी आणून दिलं. मेघा फ्रेश झाली, चहा पिऊन थोडा वेळ बसली आणि स्वयंपाक खोलीत शिरली. माई, आजही जवळजवळ सगळा स्वयंपाक केला आहेस तू. का का अशी करतेस? थोडा आराम करायचा ना. मेघा ओरडतच बाहेर आली. माई मेथीची भाजी निवडत बसल्या होत्या. अगं असू दे, आपला रोजचाच साधा बेत होता म्हणून केला. नाहीतर तुमचा वेस्टर्न पिझ्झा, पास्ता, नूडल्स वगैरे असता तर मला अडाणीला काही थोडं जमणार होतं. तिच्या या बोलण्यानं मेघा निरुत्तर झाली आणि तिच्यासोबत गप्पा मारत मेथी निवडायला बसली. 10-15 मिनटं झाली असतील आणि अन्वी धावत बाहेर आली. आई, हा सम सांग ना कसा सॉल्व करायचा. ह्या आजूला नाही आहे कळत. आणि हे काय, मेथीची भाजी? प्लीज तू करू नकोस हां. तू शॉर्टकट घेतेस. आजीला बनवू दे मस्त डाळ शेंगदाणे टाकून. अन्वी, जास्त बोलतेस हा तू आजकाल, फटके पडतील. असं म्हणत मेघाने हात उचलला तसा तात्याने तिला मागे घेत म्हटलं, जाऊ दे, मेघा लहान आहे अजून ती. तुम्हीच तिला लाडवून ठेवलात. जी किती चुरूचुरू चालते बघा. ते सगळं सोड, तिचा अभ्यास बघ थोडा. जा. रुक्मी, तू कर भाजी, मी मदत करू का निवडायला? अजिबात नको. पानं फेकून द्याल आणि देठं खाऊ घालाल. यावर सगळेच हसले. मेघा अन्वीचा अभ्यास घेण्यासाठी तर माई पुढच्या जेवणाच्या तयारीसाठी तिथून निघून गेल्या. जयदीपला घरी यायला अजून 1-1.5 तास बाकी होता. संध्याकाळ आणि रात्र या 2 प्रहारांमधला वेळ घरातल्या कर्त्या स्त्रिया स्वतःला कामात नाहीतर मराठी सिरियल्समध्ये व्यस्त ठेवत. तर शामरावांना त्यांच्या भूतकाळात मागच्या 40-45 वर्षाचा काळ अगदी काल घडल्यासारखा त्यांच्या डोळ्यासमोरून निघून जात असेल. शामराव आणि रुक्मिणी यांच्या लग्नाला 5 वर्ष उलटून गेली होती, पण घरात काही पाळणा हल्ला नव्हता. हे बघ श्याम, मी तुला शेवटचं सांगते, मूल दत्तक वगैरे घेऊन माझ्या घरात मी त्या दुसऱ्या जातीचं पोर वाढू देणार नाही. त्यापेक्षा दुसऱ्या लग्नाला तयार हो. शामराईंची आई त्याला ठणकावून सांगत होती. आणि तिलाही मूल नाही झालं तर 3रं लग्न करू आणि मग 4थं. नकोय आम्हाला मूल नि काय, हा विषय इथंच संपला. श्यामनेही तेवढ्याच ठामपणे आपल्या आईला सांगितलं. त्यांच्या घरात पुन्हा तो विषय निघालाच नाही. श्यामच्या धाकट्या भावाचं लग्न पार पडलं आणि वर्षातच घरात पाळणा हल्ला. आजीला नातू मिळाला, नंतर नातही झाली आणि घर फुलायला लागलं. धाकट्या जावेने मात्र रुक्मिणीला तिच्या मुलांपासून दूरच ठेवलं. दोघांच्या आयुष्यात ममतेचं पारडं इथंच राहिलं. त्यांच्या हृदयात असलेली अपार माया फक्त लोकांच्या हेकेखोर स्वभावामुळे कधी पाझरलीच नाही. वर्ष सरत गेली, पुढची पिढी देखील भोल्यावर चढली आणि आता श्याम आणि रुक्मिणीची खरीखुरी अडचण भासू लागली. पूर्ण आयुष्यच मान खाली घालून जगत आलेल्या रुक्मिणीची आता होणारी अवहेलना सहन न झाल्याने शामरावांनी स्वतः पिढीजात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मोजकीच ठेव सोबत घेऊन त्यांनी वृद्धाश्रम गाठला. पण आयुष्याच्या सरत्या काळात त्या परमेश्वराला दया आली असावी आणि त्या वर्षी मेघा आणि जयदीपची भेट झाली. अजूनही लक्षात आहेत ती प्रश्नोत्तरे. कोणाच्याही आयुष्यात बांडगुळ होऊन जगायचं नव्हतं म्हणून घर सोडलेल्या त्यांनी
पहिल्या क्षणात वृद्धाश्रमात भेटीला आलेल्या त्या दोघांच्या प्रस्तावाला नकार दिला होता. आम्हाला काय पोरं सांभाळायला नेतात का? आजकाल केअरटेकर मिळणं फार मुश्किल झालं हे माहिती आहे. आयुष्यात भेटलेल्या जीवाच्या माणसाने खूप कडवड बनवलं होतं त्यांना. रुक्मिणी अजूनही शांत. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा. पण तिच्या डोळ्यात वाचलेलं त्यांनी जाऊया ना आपण, तरीही खरं मतपरिवर्तन झालं ते जयदीपच्या बोलण्यानं. तात्या, त्याने त्या क्षणालाच त्यांना वडिलांचा दर्जा दिला होता. आम्ही दोघेही अनाथ आहोत. आईवडिलांचं प्रेम मिळालंच नाही कधी. पण म्हणून माझ्या होणाऱ्या बाळाला आजी आणि आजोबांच्या प्रेमापासून का वंचित ठेवू? तुम्हाला इथे केअरटेकर मिळत नाही म्हणून नाही घ्यायला आलो आम्ही. जेव्हा इथला रेकॉर्ड चेक केला तेव्हा कळलं तुम्हाला स्वतःचं मूल नाही. जे दुःख आमचं तेच तुमचं. समदुःखी असलेले आपण एकमेकांना नक्कीच समजून घेऊ. आजी आजोबा देत असलेले संस्कार आई बाबा कधीच देऊ शकत नाहीत. तुम्ही एका पिढीहून मोठे आमच्यापेक्षा. संसारातल्या गोष्टी तुम्हीच सांभाळणार. बाळाच्या आगमनाची फक्त चाहूल पुरे. आईपेक्षा जास्त हुरूप आजीलाच. स्वेटर झबली शिवायचा, नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आजी आंघोळ घालणार, टिटी लावणार, मोमो खिचडी बनवणार, अंगाई गाऊन झोपवणार आणि आई बाबा रागवले तर आजोबा पाठीशी घालणार. बाळाला कडेवर घेऊन फिरायला जाणार. कधी लागलं खुपलं तर आजीच्या बटव्यातील दवाच उपयोगी होणार. आम्ही लहानाचे मोठे झालो तात्या, पण या सगळ्या गोष्टी कधीच अनुभवल्या नाहीत. आता मित्रांच्या तोंडी ऐकल्या तेव्हा वाटलं खूप मोठं काही हिरावून घेतलं देवानं आमच्याकडून. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हवे असतात हो. आणि मग आम्ही वृद्धाश्रमात येऊन आई वडिलांना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिथे उपस्थित असलेल्या चौघांचे डोळे पाणावले होते. आणि मग काहीच कोणी न बोलता रुक्मिणी आणि शामराव, मेघा आणि जयदीपचे आई वडील झाले. पुढे अन्वीचा जन्म झाला आणि कितीतरी वर्षापासून अपूर्ण राहिलेला चौघांचा संसार खऱ्या अर्थाने फुलला. आज्जू, जेवायला चला. कुठे हरवलात? अन्वीच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. आज्जू, आज तुमचा टर्न आहे हा स्टोरी सांगायचा. बरं बाई, सांगेन हा मी स्टोरी, म्हणत ते उठले. जेवणाच्या ताटावर नेहमीसारखा चिवचिवाट आणि गलबलाट होता. नाती रक्ताची असणं गरजेचं नसतं. जर भावनांमध्ये ओलावा असेल तर अनोळखी माणसे आणि अनोळखी नातेसुद्धा रक्तापेक्षा जास्त जीवाचे होते. बास कुलकर्णी यांची कथा आपणास कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन स्टोरीसाठी माझं चॅनल नेहमी पाहत राहा. धन्यवाद.